महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर. शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह. रोहामध्ये धक्कादायक प्रकार. वरसे येथील 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. रोहा येथील वरसे येथे राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा काल रात्री रोहा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर क्रूर घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल असे कलम लावण्याचे आदेश रोहा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. सदर घटना ही अल्पवयीन मुलीवर झाल्यामुळे हा गुन्हा पोस्को अंतर्गत दाखल केला आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे. लहान बालकांच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे रायगड जिल्ह्यात पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत. स्वराज लाईव्हसाठी अजय परदेशी, रोहा. 11 वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहे. आपण पाहणी केली, काय एकंदरीत सांगा. या गावामध्ये आम्ही व्हिजिट दिलेली आहे आणि जे पीडित मुलगी आहे त्यांचे नातेवाईकांना पण भेटून त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोक्सो अंतर्गत प्रॉपर सेक्शन्स लावण्यात आलेले आहे आणि रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक केलेली आहे आणि प्रयत्न हेच राहतील की चांगल्यात चांगला आणि फुल प्रूफ असा तपास करण्याच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सर, आरोपीकडनं आणखी काही मुलींची पण नावं पुढे समोर येतात, त्याकडे कसं? या ठिकाणी महिला अधिकारी आम्ही डेप्यूट केलेली आहे आणि महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही गावामध्ये माहिती घेत आहोत आणि जे पण माहिती पुढे येत आहे तर ते आम्ही रेकॉर्ड करत आहोत. सर, आरोपींच्या घरातून काही वस्तू हस्तगत झाल्यात का, की आरोपीचे घरचे आहेत त्यांच्याकडून का अधिकची माहिती मिळाली आहे का? ही म्हणजे अजून चालू आहे. आपण या ठिकाणी जे पथक नेमलेलं आहे ते म्हणजे सर्च पण घेत आहे. आजूबाजूला पण काही गोष्टी ज्या काही मिळतात का त्या गोष्टी पाहत आहेत. जे पण काही कायदेशीर करणं आहे ते गोष्टी आम्ही करत आहोत. सर, आरोपीवर कोणकोणते कलम लावण्यात सध्या आलेले आहेत? यामध्ये काय की एक तर तो म्हणजे BNS कायद्याप्रमाणे आहे आणि सेकंडली काय की पोस्को कायद्याप्रमाणे एक प्रॉपर सेक्शन्स आम्ही अप्लाय केलेले आहेत आणि आता योग्य ती आणि कठोर आम्ही त्यामध्ये काय की शिक्षा होईल या दृष्टीने आमचा तपास होईल. पुढे घाणेरडे कृत्य केले आहेत ना, म्हणजे लहान लहान मुलींचा त्यांनी गैरवापर केले. त्यांना अजून म्हणजे मॅच्युरिटी सुद्धा नाहीये त्या मुलींना. अशा मुलींना त्यांनी हाताशी धरून त्यांनी म्हणजे घाण बोलता सुद्धा आम्हाला लाज वाटते. ब्लॅकमेल केलं. मेन ब्लॅकमेल नाही केलं पाहिजे. लहान मुलींना ब्लॅकमेल करून तुझ्या आई वडिलांना मारेन, हे करेन, ते करेन, हे चांगले कृत्य नाही आहे, विकृती आहे. आज हा उभा राहिला, उद्या त्याचं बघून दुसरं कोणतरी होणार आणि आम्हाला परत हे करायचं नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला फाशीच झाली पाहिजे. पोलीस यंत्रणा आली होती या ठिकाणी, त्यांनी तुम्हाला आश्वस्त केलं आहे. त्यांनी आश्वासन दिले, बघूया आता ते किती हे करतात ते, पण आम्हाला फाशीच पाहिजे. ह्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नको आम्हाला. राजकीय हस्तक्षेप नाही पाहिजे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यात राजकीय हस्तक्षेप आणि जो त्याला सपोर्ट करणार त्याला आम्ही सपोर्ट करणार नाही. सर्व महिला त्यांच्या विरोधात जाऊ. अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरोधात लढवलेल्या चौदार तळ्याच्या क्रांतीभूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा. तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा आवाज स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल.